काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी पुण्यातल्या बुधवार पेठेमध्ये कोम्बिंग ऑपरेशन केलेलं होतं आणि कोम्बिंग ऑपरेशनमध्ये बांगलादेशी महिला ज्या आहेत त्या सापडलेल्या होत्या। त्या बांगलादेशी महिलांना कोर्टाच्या आदेशानुसार जे पुण्यातलं आपण पाहतोय की काळेपडळमध्ये रेस्क्यू सेंटर आहे, त्या रेस्क्यू सेंटरमध्ये आणण्यात आलेलं होतं। इथं बांगलादेशीच त्याचबरोबर इतर वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये ज्या महिला असतात त्यांना आपण पाहतो की काउन्सिलिंगसाठी या रेस्क्यू सेंटरमध्ये ठेवलं जातं। मात्र 23 तारखेला गेल्या महिन्यातली जी घटना घडलेली आहे ती अतिशय धक्कादायक आहे। याच रेस्क्यू सेंटरमधला एक सीसीटीव्ही जो आहे जो व्हायरल झाला की बांगलादेशी महिला ज्या आहेत त्या पळून गेल्या। आपण पाहतो की याच रेस्क्यू सेंटरमधून बांगलादेशी महिला ज्या आहेत त्या तिसऱ्या मजल्यावरून खाली आल्या, कारण या रेस्क्यू सेंटरमध्ये काम करणाऱ्या ज्या महिला सुरक्षा रक्षक आहेत त्यांना त्या महिलांनी औषध घ्या म्हणून औषध पाहिजे म्हणून आतमध्ये नेलं आणि त्यानंतर त्या महिलांना हातपाय बांधून तोंडामध्ये बोळा कोंबला आणि या महिलांनी मारहाण केली आणि त्यानंतर याच महिलेकडून इथली चावी जी आहे ती घेतली। आपण पाहतोय की या ठिकाणी हे आपल्याला कुलूप पाहायला मिळते, जवळपास 3 लेअरमध्ये आपण पाहतोय की खाली सुद्धा आपल्याला कुलूप आहे, वरच्या मजल्यावरती सुद्धा जे किचनमध्ये जाणारा रस्ता आहे त्या ठिकाणी सुद्धा कुलूप लावलं जातं आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की बाहेरच्या गेटला सुद्धा कुलूप जे आहे ते असतं। मात्र इथले महिला सांगतात की आमच्या इथल्या महिलांवरती विश्वास आहे, त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये हे गेट जे आहे ते सुद्धा उघडं होतं, कारण 2 महिला ज्या काम करण्यासाठी येतात त्या 2 महिलांसाठी गेट उघडं ठेवलेलं होतं आणि याचाच संधी शोधत आपण पाहतोय की बांगलादेशी महिलांनी याच गेटमधून पळ काढण्याचा प्रयत्न केला। जवळपास 11 महिला ज्या आहेत त्या पळून गेलेल्या आहेत। इथल्या फाउंडर त्रिवेणी आचार्य यांनी सांगितलेलं आहे की तोंडामध्ये बोळा कोंबला आणि त्यानंतर या महिलांनी इथं कोणी नसण्याचा फायदा घेत इथूनच बाहेर पळ करण्याचा प्रयत्न केला। 23 तारखेला ही घटना घडलेली आहे, मात्र अजूनपर्यंत या बांगलादेशी महिलांचा शोध जो आहे तो पुणे पोलिसांना लागलेला नाही। खरं तर पुणे पोलिसांनीच कारवाई करत बुधवार पेठेमधून या सगळ्या महिलांचं कोम्बिंग ऑपरेशन करत बांगलादेशी महिलांना पकडलेलं होतं। मात्र ज्या रेस्क्यू सेंटरमध्ये महिला आणण्यात आलेल्या होत्या त्याच महिला आपण पाहतोय की या काळेपडळच्या रेस्क्यू सेंटरमधून पळून गेलेल्या आहेत। त्यामुळे बांगलादेशी महिलांचा मुद्दा जो आहे तो पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला पाहायला मिळतो आणि या बांगलादेशी महिलांनी इथल्या महिला सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्याला थेट मारहाण करत त्यांच्या तोंडामध्ये बोळा कोंबत 11 महिला ज्या आहेत रेस्क्यू सेंटरमधून पळालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन कृष्ण सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।